कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बाबाकडे जायचं? हो बरं, अहो तुम्ही घेता खायला, जरा मी आवरून येते। हळूचा बाबाकडे जात शानू। अर्जुन प्लीज तू आमच्यासाठी कंप्लेंट नको नोंदवून घेऊस। दादा अरे मग काय करायचं आणि कसं? मला कळतंय की तुला चुकीचं काम करायचं नाहीये, पण अरे प्रत्येक ठिकाणी कायदा पाळलाच पाहिजे असं नाही ना। तू तक्रार नोंदवलीस तर ते बाळाला घेऊन जातील। आणि ठेवतील कुठं? ठेवतील यांच्या कुठल्या तरी हाफिस मध्ये, नाहीतर टाकतील त्या बिचाऱ्या लेकराला कुठल्या तरी अनाथ आश्रमात। भया नाही नाही, त्याला इथं घर मिळालंय की। आई असं काही होणार नाही म्हणून तर आपण हे सगळं करतोय ना। अगे काय बोलती तू आप्पे? हा अगं तुला चांगलं माहितीये की ती रुपाली काय लवकर बरी होणार नाही म्हणून। अर्जुन अरे एकदा या बाळाकडे बघ, म्हणजे तुला कळेल मी का म्हणतोय की हे बाळ इथेच राहिलं पाहिजे। हातात घेऊन बघ ना एकदा, बघ घे। आपल्या घरात सगळ्यात पहिल्यांदा तू बाळाला हातात घ्यायचा। आता बघ खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणारे खोली। आपलं बाळ मोठं होते अप्पे। ए चिटुकल्या तिकडे आहे ना? मी विचार करतो दादा, बघतो काय करता येईल ते। कुठे निघाला? ड्युटी आहे, निघायला लागेल मला। मी पण निघते, म्हणजे ते बापूंकडे जायचं ना, स्वयंपाक करायचंय मला, मी निघते। आणि इकडलं केलं इकडचं सगळं, येते मी। स्वप्नील मी ना तुला गॅरंटीनी सांगते बघ, ही दोघं ना कंप्लेंट लिहिणार म्हणजे लिहिणार। अरे पक्के कायद्याचे भक्त आहेत हे, तुला माहितीये या आप्पीनं स्वतःच्या नवऱ्याला तुरुंगात टाकलं होतं, मग तू तर लय लांबचा आहेस बघ। म्हणे तू अजून आगीत तेल ओतू नकोस हा? हाय का आता? नाही बघाच तुम्ही, मी सांगते ते खोटं ठरलं ना तर तुम्ही सांगाल ते मी करीन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।